छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता जिजाऊ या सर्व महामानवांना तीव्र अभिवादन करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपक भाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली वार्ड क्रमांक 150च्या आमच्या लाडक्या अधिकृत उमेदवार आयशा अन्सारी या व्यासपीठावर असलेले आमचे सन्माननीय नेते तानाजी मिसळे, रजी सलमानी, बाबा बनसोडे, माजी नगरसेवक नितीन जाधव, मुंबई संघटक प्रदीप सोनवणे, जिल्हा अध्यक्ष हरिभाई खान, उपाध्यक्ष आकाश घोडके, चेंबूर तालुका अध्यक्ष अखिल भाई, प्रशांत दवटे, कैलास भोले, सचिन जेगटे, अजित कांबळे व मुंबई प्रदेश उपाध्यक्ष दिलीप कदम व आताच आलेल्या आमच्या भगिनी जयाताई बनसोडे. खरं तर जयाताई तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही आमच्या आयशा अन्सारीच्या प्रचारासाठी आलात. भाऊनी तुम्हाला आठवण केली आणि तुम्ही एक पे लोखंडमारच्या लेखीच्या प्रचारासाठी तुम्ही आलात. तुमचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने खूप खूप आभार. खरं तर ही लढाई आपली स्थानिक उमेदवाराची लढाई आहे. ही लढाई आपली कोण्या व्यक्तीच्या विरोधात नसलेली लढाई आहे. आपल्याला आपले मूलभूत प्रश्न सोडवायचे असतील, आपल्याला आपल्या शाळेचे प्रश्न सोडवायचे असतील, आपल्याला आपल्या आरोग्याचे प्रश्न सोडायचे असतील तर आपल्याला आपल्या प्रश्नाशी जाण असलेला नेता, आपल्या प्रश्नाशी जाण असलेले नगरसेवक आपल्याला सर्वांनी निवडून दिलं पाहिजे. आणि आयशा अन्सारी आपली स्थानिक नगरसेविका आहे. एक वर्त नेतृत्व आहे, काम करायची जिद्द आहे, कामासाठी काही पण करायची तिची तयारी आहे. आणि आम्ही तेव्हापासून आयशा अन्सारीला ऐकतो, बघतो, तिची काम करायची जी तळमळ आहे तर आपण तिला सर्वांनी साथ दिली पाहिजे. तिला निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. माझं व्यासपीठ असलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपली लढाई कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नसून इथल्या जे मनुवादी जी मुंबई महानगरपालिकेमध्ये भगवे करून पाहत आहे, भगवेच्या नावाखाली जातीमध्ये भांडणं लावतात, धर्मामध्ये भांडणं लावतात. आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपक भाऊ निकाळजे यांनी हिंदू, मुस्लिम, दलित सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन काम करतात. एक सगळ्या जातीची एक वज्रमूठ तयार करून आपल्या आयशा अन्सारीला इथे उभं केलेलं आहे. खरं तर या अमीरबागच्या चौक सभेमध्ये, जाहीर सभेमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये लोक उपस्थित आहेत. इकडे पण लोक आहेत, इकडे पण लोक आहेत. आम्हाला 10 जणांनी समोर बोलून बघावं लागतं. तर आपल्या सर्वांचं मनापासून खूप धन्यवाद. आपण आमच्या पक्षाचे जे लाडके उमेदवार आहेत आयशा अन्सारी, राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपक भाऊ निकाळजे यांनी एक शब्द दिलेला होता की आपल्या भागातील मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली जाईल आणि राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपक भाऊ निकाळजे यांनी हा शब्द पाळलेला आहे. जयाताई जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष विधानसभेला उभे होते त्या टायमाला महिला समाज, आपल्या मुस्लिम समाजातील बांधवांनी भाऊंना विनंती केली होती की भाऊ येणाऱ्या विधानसभेला आमच्या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आणि त्या टायमाला भाऊंनी हा शब्द दिलेला होता आणि म्हणूनच भाऊंनी भाऊच्या शब्दाला जागून आयशा अन्सारीला उभा केलेला आहे, निवडणुकीला उभं केलेला आहे. माझी सर्व मान्यवरांना विनंती आहे, दिवस खूप कमी आहेत. आपल्या विरोधात धनशक्ती आहे, पैसा वाटतील, लोक मतं फोडायचे काम करतील. भारतीय राज्यघटनेने जो आपल्याला मूलभूत अधिकार दिलेला आहे मताचा, तो आपला अधिकार हिसकावून घ्यायचं काम करतील. आपण बघितलं असतील महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दादागिरीने, जबरदस्तीने 17 नगरसेवक बिनविरोध निवडून आणले आणि लोकांचा मताचा अधिकार हिरावून घेतलेला आहे. राजकारण एवढ्या खालच्या थराला गेलेला आहे, कोणत्या टायमाला काय होईल याची आपल्याला सांगता येणार नाही. आणि म्हणून पे लोखंड मार्गवरील सर्व नागरिक खूप हुशार आहेत, आंबेडकरी चळवळीशी सगळे पायक आहेत. म्हणून त्या सर्वांना विनंती आहे, येणाऱ्या 15 तारखेला सिलेंडर या बटनावर बटन दाबून आयशा अन्सारीला विजय करायचा आहे. आयशा अन्सारीचा विजय म्हणजे दीपक भाऊ निकाळजे यांचा विजय आहे. आणि म्हणून सर्व बंधू भगिनींना विनंती आहे की आपण आयशा अन्सारीला जास्तीत जास्त मतांनी विजय करायचा आहे. मी सर्व मान्यवरांचं आभार मानतो आणि सगळ्यांची रजा घेतो. मला पुढील एका कार्यक्रमासाठी जायचं आहे तर मी तुमची सगळ्यांची क्षमा मागतो. जयाताई तुम्हाला मला खरंच ऐकायचं होतं पण तुमची क्षमा मागतो. हमें लाइक करें, मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें
और पाएं ताजा तरीन खबरें।